हॅलो एव्हरीवन, नमस्कार मित्रांनो. चला आज आपण सुरुवात करूया सेल सायकल आणि सेल डिव्हिजन लेक्चर 1. सेल सायकल सेल डिव्हिजन अर्लियर स्टँडर्ड मध्ये, प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये यू मस्ट हॅव स्टडीड. मस्ट हॅव म्हटल्यापेक्षा काय तुम्ही 10वी मध्ये शिकलेले आहातच, ठीक आहे. तर तुम्हाला सेल डिव्हिजन याची डेफिनेशन सुद्धा क्लिअर आहे. नसेल तरी आपण सर्व गोष्टी घेणार आहेत, परंतु फक्त तुम्ही अर्लियर स्टँडर्ड मध्ये काय शिकले त्याचं एक थोडासा 1-2 मिनिटांमध्ये रिकॅप आपण करू. तुम्ही शिकलात सेल सायकल कशाला म्हणतात, सेल डिव्हिजन कशाला म्हणतात, मायटोसिस काय आहे, मिओसिस काय, किंवा व्हेरियस स्टेजेस ऑफ मायटोसिस अँड मिओसिस जसे की प्रोफेज इंटरफेज आणि मायटोटिक फेज किंवा एम फेज म्हणू मोर प्रिसाइजली. एम फेज का म्हणू, कारण मायटोसिस पण होणार, मिओसिस पण होणार. मग एम स्टँड्स फॉर मायटोसिस, एम स्टँड्स फॉर मिओसिस. म्हणजे आय फेज आणि एम फेज, त्याच्यामध्ये प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज या सगळ्या गोष्टी ऍटलिस्ट सुपरफिशियली का होईना यू हॅव स्टडीड इन अर्लियर स्टँडर्ड, राईट. आता या लेक्चर मध्ये आपण काय काय कव्हर करणार, याच्यामध्ये आपण बघणार सेल सायकल, त्याची डेफिनेशन, वेल देन सेल डिव्हिजन आपण कशाला म्हणणार, ह्या टर्म्स कुणी दिल्या, सेल डिवाइड का व्हायला लागेल, इंटरफेज असेल, इंटरफेज मध्ये वेगवेगळे फेजेस जे असतील जसं G1, S, G2, त्यांच्यामध्ये कुठले कुठले सेल्युलर कंपोनंट हे तयार होतात, या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघू. कारण दिस इंटरफेस इट इज कॉमन टू बोथ मायटोसिस ॲज वेल एज मिओसिस, दोघांसाठी कॉमन असणारा हा फेज असेल, ठीक आहे. तर आता इथे तुम्हाला डायग्राम दिसते, तुमच्या बुक मध्ये सुद्धा आहे, वेगवेगळे फेजेस दिसतात त्याच्यामध्ये. एम फेज मध्ये प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज, आणि आय फेज मध्ये G1, S आणि G2 फेज. चला सुरुवात करूयात आपण. सेल ही डिवाइड का होणार, वाय देयर इज अ नेसेसिटी टू फॉर डिवाइडिंग द सेल्स, आय मीन सेल ही डिवाइड होण्याची गरज काय आहे, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये आपण बोलू व्हाय सेल डिवाइड्स. क्लिअर. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके, सेल सायकल. त्याच्या अगोदर आपण काय बोललोय की व्हाय सेल डिवाइड्स, आपण बोलूत वन बाय वन. व्हाय सेल डिवाइड्स, काय कारण असेल सेल डिवाइड होण्याचं, कुठलीही गोष्ट होण्यामागे कुठले तरी एक रिझन असणार आहे. मग सेल डिवाइड होण्यासाठी सुद्धा रिझन असेल. ओके, आता सिंपल भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर सेल काय डिवाइड व्हायची म्हणणार तुम्ही, कारण तुम्ही जसे तुमचं बायोलॉजिकल नॉलेज असेल त्यानुसार तुम्ही काय म्हणणार की एखाद्या ठिकाणी आपल्याला डॅमेज झालाय, टिश्यू डॅमेज झाली आहे, मग ती रिपेअर करण्यासाठी, कारण तिथली तिथे जे काय सेल्सची संख्या कमी झाली ती परत डुप्लिकेट करून त्या ओरिजिनल संख्येवरती आणण्यासाठी सेल डिवाइड होणार. करेक्ट आन्सर, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, ठीक आहे. किंवा बॉडीची ग्रोथ करायची आहे, युनिसेल्युलर जर ऑर्गॅनिझम असेल तर त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन म्हणजे सरळ सरळ सेल डिव्हिजन झालं, बरोबर की नाही. म्हणजे जर मल्टिप्लिकेशन करायचं असेल, रिप्रोडक्शनच्या माध्यमातून संख्या वाढवायची असेल, बॉडीची ग्रोथ करायची असेल, बॉडी रिपेअर करायची असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी, किंवा जेनेसिस करायचं असेल. गॅमेटोजेनेसिस कशाला म्हणता तुम्ही, फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स, दॅट इज इन केस ऑफ एनिमल्स फॉर एक्झाम्पल स्पर्म्स आणि काय म्हणतो आपण एग. प्लांटच्या केसमध्ये प्लांटच्या केसमध्ये जर बोलायचं झालं तर तुम्ही काय म्हणणार, पोलन ग्रेन्स आणि एग, ठीक आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी सेल डिवाइड होणार. हे झालं तुमचं जे काय तुमच्याकडे नॉलेज आहे त्याच्यानुसार याचा आन्सर. परंतु व्हाय ऍक्च्युली सेल डिव्हिजन इज देअर, त्याचं एक रिझन असणार आहे की सपोज फॉर एक्झाम्पल मी एक इथे सेल काढतोय, दिस इज युअर सेल, ठीक आहे. आता या सेलमध्ये जो सायटोसोल प्रेझेंट असेल, व्हॉट इज सायटोसोल, सायटोसोल म्हणजे सेल मधील सायटोप्लाझम जो आहे त्याच्यामधून जर सेल्युलर ऑर्गॅनेलिस तुम्ही काढून टाकलेत, न्यूक्लियस काढून टाकला, तर जे काय लिक्विड प्रेझेंट असेल, लिव्हिंग सबस्टन्स प्रेझेंट असेल, आपण सेल चॅप्टर मध्ये बघितलं होतं, तर त्याला आपण सायटोसोल म्हणतो. कन्सिडर करा दिस इज सायटोसोल, ठीक आहे ना. आता याला इनफॅक्ट सायटोप्लाझम म्हणतो आपण, आणि कारण त्याचे 2 पार्ट करतो आपण, प्रोटोप्लाझम आणि सायटोसोल. जाऊ दे, त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाहीये. आता सेंटर मध्ये फॉर एक्झाम्पल दिस इज अ न्यूक्लियस, ठीक. न्यूक्लियसचं काम काय माहिती तुम्हाला, न्यूक्लियस इज अ कंट्रोल सेंटर ऑफ सेल, इट इज अ कंट्रोलिंग सेंटर, ठीक आहे. म्हणजेच काय, सायटोप्लाझम इज द एरिना ऑफ सेल्युलर ऍक्टिव्हिटीज वी आर स्टडी. याच्यामध्ये जे काय सेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतील, फॉर एक्झाम्पल इथे मायटोकॉन्ड्रिया असेल, ठीक आहे ना, हे काढायचं नाही आपल्याला. इनफॅक्ट अजून कुठला इथे जर प्लांट सेल असेल तर हा क्लोरोप्लास्ट असेल, इयर असेल, गॉल्गी कॉम्प्लेक्स असेल, लायसोझोम आहे, रायबोझोम आहे, व्हॅक्युल्स आहेत, अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ सेल, सेलच्या टाईपनुसार. मग याच्यामध्ये एक पर्टिक्युलर सायटोप्लाझम आहे, बरोबर. या सायटोप्लाझम मध्ये सेल्युलर ऍक्टिव्हिटी सुरू असतात. मग या सेल्युलर ऍक्टिव्हिटीला कंट्रोल करण्याचं काम हे कोणाचं झालं, तुमच्या न्यूक्लियसचं काम झालंय. मग जर ह्या सायटोप्लाझम मध्ये जर ग्रोथ झाली,
फॉर एक्झाम्पल सपोज कन्सिडर करा, समजण्यासाठी म्हणून सांगतोय, 100 ml सायटोप्लाझम इज देअर. हा सायटोप्लाझम किती झालाय 100 ml आणि त्याला कंट्रोल करणारा हा न्यूक्लियस असेल. आता मला एक सांगा, हा जो न्यूक्लियस आहे हा 100 ml सायटोप्लाझमला त्याच्यामध्ये होणाऱ्या ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करण्यासाठी सक्षम आहे. इट इज एबल टू कंट्रोल द ऍक्टिव्हिटीज विच आर अकरिंग इन 100 ml ऑफ सायटोप्लाझम. एक्झाम्पल म्हणून मी ml सांगतोय, इतकं ml याच्यामध्ये असणार का? नाही. फॉर सेक ऑफ अंडरस्टँडिंग, राईट. मग कन्सिडर करा 100 ml च्या जागी जर 200 ml ही क्वांटिटी झाली, ठीक आहे ना. मग आता न्यूक्लियस तर तितकाच आहे, म्हणजेच न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम यांचा रेशो गडबड झाला की नाही. म्हणजे देयर इज अ why cell divides, it answered you upon to maintain nucleocytoplasmic ratio. न्यूक्लिओ, परत एकदा सांगतोय मी तुम्हाला, फक्त एकदा लिहून घेऊ द्या मला, न्यूक्लिओसायटोप्लाझ्मिक रेशिओ. आता न्यूक्लिओसायटोप्लाझ्मिक रेशिओचा मिनिंग काय झाला? अगोदर 100 ml होता आणि ते पर्टिक्युलर साईज होती, आता ते डबलनी क्वांटिटी झाली आहे त्या सायटोप्लाझमची. आता यांचा रेशिओ गडबडला, ठीक आहे ना. रेशिओ इथे गडबड झाली आहे. मग हा रेशिओ मेंटेन करण्यासाठी सेल नीड्स टू डिवाइड. म्हणजे याच रेशिओला तुम्ही म्हणता कॅरिओप्लाझ्मिक रेशिओ. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॅरिओप्लाझ्मिक रेशिओ. शॉर्ट फॉर्म मध्ये जर बोलायचं झालं इट इज कॉल्ड ॲज केपीआर. मग काय म्हणणार आपण की हा केपीआर जितकी सेल छोटी असेल तितका त्याचा कॅरिओप्लाझ्मिक रेशिओ हा कसा असणार? जास्त असणार, हाय असणार. बरोबर आहे. मग टू मेंटेन दिस केपीआर और कॅरिओप्लाझ्मिक रेशिओ, कॅरिओर म्हणजे न्यूक्लियस किंवा न्यूक्लियोसायटोप्लाझ्मिक रेशिओ, सेल नीड्स टू डिवाइड. हे झालं एक रिझन. क्लिअर. सेकंड रिझन काय इकडे लिहितोय मी, सेकंड रिझन फॉर डिव्हिजन ऑफ सेल. काय असेल सेकंड रिझन? आता सरफेस, सेकंड रिझन इज सरफेस एरिया व्हॉल्यूम रेशिओ. सरफेस एरिया व्हॉल्यूम रेशिओ. आता सी हा सेल, आणि हे सेलचा हा कुठला पार्ट झालाय? दिस पार्ट इज युअर सेल मेम्ब्रेन. बरोबर की नाही? याला प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो आपण. मग हा जो सायटोप्लाझम आहे त्याच्यामध्ये न्यूट्रिशन सुद्धा डिराईव्ह करायला लागतं. तर तो कशापासून करणार? प्लाझ्मा मेम्ब्रेन पासून. वेगवेगळे फंक्शन्स आपण प्लाझ्मा मेम्ब्रेनचे बघितलेले आहे. मग हा प्लाझ्मा मेम्ब्रेन पासून वेगवेगळे न्यूट्रिशन डिराईव्ह करणार. अगोदरच कन्सिडर करू आपण 100 ml क्वांटिटी होती, तोपर्यंत न्यूट्रिशन हे सफिशियंट क्वांटिटी मधून या सरफेस एरिया मधून शक्य होते यायला. सॉरी, आता ही क्वांटिटी वाढल्यानंतर जे न्यूट्रिशन मेम्ब्रेन मधून या सरफेस मधून डिराईव्ह व्हायचं किंवा ऑप्टेन व्हायचं, आता ते होणार का? नाही. मग काय? सरफेस एरिया व्हॉल्यूम रेशिओ मेंटेन करण्यासाठी सुद्धा सेल डिवाइड होणार. दोन कारण बघितले आपण. फर्स्ट रिझन वॉज टू मेंटेन द केपीआर कॅरिओप्लाझ्मिक रेशिओ. न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम यांचा रेशिओ मेंटेन करण्यासाठी सेल नीड्स टू डिवाइड. सेकंड रिझन आपण सांगितलं की सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम रेशिओ हा मेंटेन करण्यासाठी सुद्धा सेल डिवाइड होणार. आणि ऑलरेडी आपण बोललोय की स्मॉल सेल जर असेल तर त्यांचा केपीआर आणि सरफेस एरिया व्हॉल्यूम रेशिओ, ठीक आहे ना, आपण याला एसए व्हॅल्यू टाकू, सरफेस एरिया व्हॉल्यूम रेशिओ. तर हे दोन्ही रेशिओ काय होऊन जातात? कमी होऊन जातात. ठीक आहे ना. सो त्यांच्यामध्ये हाय असतात. मग हे रेशिओ हाय झाले म्हणजे त्या सेलला डिवाइड व्हावं लागेल. क्लिअर आहे? सगळ्याच सेल डिवाइड होतात का? हो, मॅक्सिमम सेल, मोस्ट ऑफ सेल्स डिवाइड. मग कुठल्या होत नाहीत आणि ज्या होत नाहीत तर त्या कुठे जाणार ते सुद्धा इंटरफेस मध्ये आपण क्लिअर करू. क्लिअर आहे? मग सेल डिवाइड का होते तुम्हाला कळालंय. आता सेल डिव्हिजन आपण म्हणायचं कशाला त्याचं एक आपण डेफिनेशन बघू. इथपर्यंत याला आता मी रब करतोय. ओके, कारण सेल सायकल आणि सेल डिव्हिजनची डेफिनेशन आपण बघून घेऊ. कशाला म्हणणार तुम्ही सेल डिव्हिजन? सिम्पली सेल या चॅप्टर मध्ये आपण सांगितलं की सेल थेअरी जी फॉर्म्युलेट झाली होती, सेल थेअरी कोणी फॉर्म्युलेट केली? श्लीडन अँड शॉन. परंतु ते कुठला एक फॅक्टर देऊ शकले नव्हते किंवा कुठला हायपोथेसिस ते मांडू शकले नाही की हाऊ न्यू सेल्स अराइज फ्रॉम हाऊ न्यू सेल्स अराइज, नवीन सेल या तयार कशा होतात हे ते सांगू शकले नाही. ते काम कोणी कंप्लीट केलं होतं? दॅट वर्क वॉज डन बाय रुडॉल्फ वर्कशॉप. ठीक आहे ना, रुडॉल्फ वर्कशॉप या सायंटिस्टने मात्र सांगितलं की एव्हरी सेल अराइजेस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. क्लिअर आहे सर्वांना मी काय बोलतोय? हे झालेलं आहे आपलं प्री एक्झिस्टिंग, अगोदर जी सेल असेल त्याच्यापासूनच नवीन सेल तयार होणार. इथपर्यंत क्लिअर झालंय. ठीक आहे. सेल डिव्हिजन कशाला म्हणणार तुम्ही? इट इज द फॉर्मेशन ऑफ डॉटर सेल्स फ्रॉम द पेरेंट सेल और मदर सेल म्हणा. सपोज दिस इज अ मदर सेल और पेरेंट सेल. मोर प्रिसाइजली आपण काय बोलू याला? पेरेंट सेल. ओके, याच्यामध्ये न्यूक्लियस आणि वेगवेगळे ऑर्गेनेली प्रेझेंट आहे. तर याचं डिव्हिजन होणार आणि याच्यापासून एक्झॅक्टली सिमिलर किंवा
ते मायटोसिस मिओसिसवर डिपेंड करेल. त्या दोन डॉटर सेल तयार झाल्यात, याला आपण लिहू डॉटर सेल. या प्रोसेसला तुम्ही सेल डिव्हिजन म्हटले की नाही? येस, दिस इज कॉल्ड अ सेल डिव्हिजन. व्हेरी सिंपल. मग हे जे सेल डिव्हिजन आहे हे कोणत्या कोणत्या टाईपने होणार? एक तर डायरेक्ट टाईपचं सेल डिव्हिजन असेल आणि इनडायरेक्ट टाईप सेल डिव्हिजन असणार आहे. तर आपण तेही बघून घेऊ. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट सेल डिव्हिजन आपण कशाला म्हणायचं. ठीक आहे. डायरेक्ट सेल डिव्हिजनचा मिनिंग काय होतो की त्याच्यामध्ये न्यूक्लिअर मटेरियल जे असणार ते डायरेक्ट डिवाइड होणार. ठीक आहे. त्याच्यामध्ये स्पिंडल फायबर फॉर्मेशन होणार नाही किंवा त्याच्यामध्ये क्रोमोझोम सुद्धा अलाइन होणार नाही जसे की मेटाफेज मध्ये होतात. बघू आपण. वेल, थोडीशी थिकनेस. ओके. वेल, टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन इथे लिहितोय मी. टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन कुठले दोन टाइप बोललो होतो आपण. एक टाइप आहे सेल डिव्हिजनचा दॅट इज डायरेक्ट टाइप ऑफ सेल डिव्हिजन आणि दुसरा टाइप असणार आहे तुमचा इनडायरेक्ट टाइप ऑफ सेल डिव्हिजन. इनडायरेक्ट सेल डिव्हिजन, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. ओके. डायरेक्टचा मिनिंग काय झाला की याच्यामध्ये एक एक पॉइंट लिहू आपण. फर्स्ट पॉइंट मी लिहितो डायरेक्ट सेल डिव्हिजन. तुम्ही म्हणणार कशाला? न्यूक्लिअर मटेरियल डबल्स विदाउट फॉर्मेशन ऑफ क्रोमोझोम. ठीक आहे. विदाउट फॉर्मेशन न म्हणता वेल 1 मिनिट, जस्ट अ मिनिट. वेल, चुकून माझ्याकडून काय झालं, विदाउट फॉर्मेशन म्हटलोय मी. विदाउट फॉर्मेशन नसून हे काय असणार आहे? विदाउट अपिअरन्स ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोम अपिअर न होता, कारण क्रोमोझोम सुद्धा डुप्लिकेट व्हावाच लागतील की नाही, तेव्हाच तर त्यांचं इक्वल डिस्ट्रीब्युशन त्या क्रोमोझोमच्या याच्यामध्ये होणार. वेल, काय बोललो आपण? न्यूक्लिअर मटेरियल डबल्स और इट डिवाइड्स विदाउट अपिअरन्स ऑफ क्रोमोझोम. हा पहिला मुद्दा. ठीक आहे. नो स्पिंडल फायबर फॉर्मेशन टेक प्लेस, कारण नो स्पिंडल फायबर फॉर्मेशन टेक्स प्लेस. स्पिंडल फायबर सुद्धा तयार होत नाही. जर स्पिंडल फायबर तयार होत असतील, क्रोमोझोमचे कंडेन्सेशन होऊन त्यांचं अरेंजमेंट अलाइनमेंट जर मेटाफिजिक प्लेटला होत असेल तर दॅट काइंड इज युअर इनडायरेक्ट टाइप. डायरेक्ट मध्ये कुठलीच प्रोसेस होणार नाही. ठीक आहे ना. इनडायरेक्ट मध्ये याच्या ऑपोजिट. इनडायरेक्ट मध्ये काय म्हणू आपण? न्यूक्लिअर, शॉर्ट मध्ये लिहितोय मी, न्यूक्लिअर मटेरियल डिवाइड्स ऑर डबल्स बाय अपिअरन्स ऑफ क्रोमोझोम. जसं प्रोफेज मध्ये दिसले होते आपल्याला, किंवा बघू आपण, बाय अपिअरन्स ऑफ क्रोमोझोम. ठीक आहे. आणि स्पिंडल फायबर फॉर्मेशन टेक्स प्लेस. स्पिंडल फायबर फॉर्मेशन टेक्स प्लेस. क्लिअर आहे सर्वांना? डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कशाला म्हणतो आपण? आता जो डायरेक्ट आहे, ठीक आहे, त्याला तुम्ही अमायटोसिस म्हणू शकता का? हो, इट कॅन बी कॉल्ड एज एमायटोसिस. ही टर्म कुणी दिली? एमायटोसिस टर्म. म्हणजे ज्याच्यामध्ये मायटोसिस होणार नाही. मायटोसिस होणार नाही याचा मिनिंग हा होतो की स्पिंडल फायबर फॉर्मेशनचा प्रश्नच येत नाही. आणि सेकंड थिंग, क्रोमोझोमचा अपीरन्स सुद्धा त्याच्यामध्ये होणार नाही, कारण ती प्रोसेस मेटाफिजिक्स झाली. ठीक आहे ना. आय मीन मायटोटिक प्रोसेस झाली. तर हे एमायटोसिस ही टर्म कोणी दिली? तर दिस टर्म वॉज गिवन बाय रॅमॅक. आणि स्टडी कशामध्ये केलाय? फॉर एक्झाम्पल, यांची स्टडी झाली प्रोकॅरियोटिक सेल मध्ये, प्रोकॅरियोट्स. ठीक आहे. किंवा एंडोस्पर्म सेल, त्यांच्यामध्ये जे डिव्हिजन जे होणार सेलचं ते सुद्धा डायरेक्ट टाइप ऑफ सेल डिव्हिजन असेल. देन फिटल सेल्स, काही फिटल सेल्स असतील त्या सुद्धा या टाइपने डिवाइड होणार. ठीक आहे. अशा प्रकारे याला म्हणतो आपण डायरेक्ट टाइप ऑफ सेल डिव्हिजन. क्लिअर. इनडायरेक्ट टाइप ऑफ सेल डिव्हिजन. आता यांच्यामध्ये दोन टाइप्स येतील. पहिला येणार तुमचा मायटोसिस आणि दुसरा येणार मिओसिस. हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. याचे टाइप्स काय आणि यांच्यामध्ये कसे कसे इव्हेंट्स होतात. क्लिअर आहे. मग तुम्हाला सेल डिव्हिजन समजलं आणि सेल डिव्हिजनचे दोन टाइप समजले. दोन टाइप कुठले? डायरेक्ट सेल डिव्हिजन, इनडायरेक्ट सेल डिव्हिजन. डायरेक्ट सेल डिव्हिजन मध्ये आपण सांगितलं की देयर इज अ नो अपीअरन्स ऑफ क्रोमोझोम अँड देयर इज अ डबलिंग ऑफ न्यूक्लिअर मटेरियल, राईट, अँड नो स्पिंडल फायबर फॉर्मेशन टेक प्लेस, कारण डायरेक्ट प्रोसेस आहे. कुणामध्ये बघितलं? हे एक्झाम्पल आहे, राईट. नंतर आपण बोलू इनडायरेक्ट. न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिअर मटेरियल आय मीन डिवाइड होणार, डबल होणार, परंतु त्याच्यामध्ये देयर विल बी अपीअरन्स ऑफ क्रोमोझोम अँड स्पिंडल फायबर फॉर्मेशन विल टेक प्लेस. आणि जे स्पिंडल फायबर तयार होत आहेत त्याच्याच बेसिसवरती, या आधारावरती आपण दोन टाइप केले, मायटोसिस आणि मिओसिस. ठीक आहे. मायटोसिसला आपण इक्वेशनल डिव्हिजन म्हणतो, मिओसिस मध्ये दोन असतील, रिडक्शन आणि इक्वेशनल डिव्हिजन. त्याचे डिटेल्स आपण बघू. इथपर्यंत सेल डिव्हिजन तुमचं क्लिअर असावं, राईट. सेल सायकल कशाला म्हणायचं ते आपण बोलू. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. वेल, सेल सायकल आपण कशाला म्हणायचं? क्लिअर.
सेल सायकल म्हणजे असे इव्हेंट, सेल डिवाइड व्हायचे हे तर आपल्याला कळालं. सेल डिवाइड व्हावी लागेल की नाही, या सेल हॅज टू डिवाइड. मग डिवाइड होताना त्याचा कुठला तरी सिक्वेन्स असेल. इट हॅज टू फॉलो, इट नीड्स टू फॉलो सम सिक्वेन्स. कारण या सेल डिव्हिजन मध्ये न्यूक्लिअर मटेरियल पर्टिक्युलरली कशामध्ये इंटरेस्टेड आहे आपण, की त्याच्यामध्ये असणारे जेनेटिक मटेरियल किंवा क्रोमोझोम म्हणून. तर क्रोमोझोम आहे, डीएनए आहे, तर त्यांचं इक्वल डिस्ट्रीब्युशन सुद्धा होणं गरजेचं आहे. ठीक आहे. सेल ऑर्गेनेल ह्या डबल होणं गरजेचं आहे. म्हणजे देअर शुड बी परफेक्ट कोऑर्डिनेशन ड्युरिंग द सेल डिव्हिजन. म्हणजे जे काही इव्हेंट्स त्याच्यामध्ये होतील आणि ज्याच्यामध्ये तुमचे सेल्युलर ऑर्गेनेल्स म्हणून किंवा सेल्युलर कंटेंट हे डबल होणार आणि ते डबल झालेले डिव्हाइड होऊन त्याच्यापासून डॉटर सेल तयार होतील, त्या प्रोसेसला आपण सेल सायकल म्हणणार. ठीक आहे. विल राईट डाऊन द डेफिनेशन. कशाला म्हणायचं रे बाबा सेल सायकल? असे इव्हेंट्स ड्युरिंग द सेल डिव्हिजन ज्यावेळी देअर विल बी डबलिंग ऑफ द न्यूक्लियर सेल्युलर कंटेंट, सेल्युलर सेलचे जे कंटेंट आहे त्यांचं डबलिंग होईल. डबलिंग होऊन त्यांचं इक्वली डिस्ट्रीब्युशन होऊन 2 डॉटर सेल तयार होतील. वी विल राईट व्हॉट इज सेल सायकल. इट इज सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स, ठीक आहे, बाय विच सेल्युलर कंपोनेंट्स म्हणा, कंटेंट्स म्हणा, ठीक आहे, डबल्स अँड 2 डॉटर सेल्स आर फॉर्म्ड. या प्रोसेसला तुम्ही म्हणायचंय रे बाबा सेल सायकल. आता या सेल सायकलचा जो ड्युरेशन असणार, हा ड्युरेशन इट विल व्हेरी अकॉर्डिंग टू द स्पेसिस और सेल टाइप. दिस ड्युरेशन ऑफ सेल सायकल, थोडं स्पीडने घेऊ आपण. ड्युरेशन ऑफ सेल सायकल चेंजेस न म्हणता आपण काय म्हणू, इट इज अ व्हेरिएबल. ठीक आहे. कशामध्ये? सेल टू सेल हा टाइप व्हेरी करणार. स्पेसिस टू स्पेसिस, एका पर्टिक्युलर स्पेसिसची सेल तिला एक पर्टिक्युलर टाइम लागणार, तर दुसऱ्या स्पेसिस टू स्पेसिस आय मीन वेल एका स्पेसिसची सेल जिला काय सेल सायकलला डिवाइड व्हायला वेळ लागतो, तो वेगळा असणार. सेल इव्हन पर्टिक्युलर ऑर्गन मध्ये प्रेझेंट असणारे सेल त्यांचा सुद्धा डिवाइड होण्याचा टाइम पिरियड हा डिफरंट असणार. फॉर एक्झाम्पल काय उदाहरण म्हणून आपण बोलू याच्यामध्ये ह्युमन बिईंग मध्ये सेल सायकलचा जो पिरियड असेल इट इज 24 आवर्स. किती आहे? 24 तास. तेच जर तुम्ही ईस्ट सेल जर घेतली ईस्ट, तर त्याच्यामध्ये जस्ट 90 मिनिट्स आर रिक्वायर्ड फॉर सेल सायकल. सांगण्याचा मुद्दा काय की सेल सायकलचा जो ड्युरेशन असेल इट व्हॅरीज अकॉर्डिंग टू द सेल टाइप, अकॉर्डिंग टू द स्पेसिस. क्लिअर आहे. आता या सेल डिव्हिजन होते वेळी इंटरफेज असणार आहे आणि दुसरा फेज कुठला असणार आपला, वेल तुमचा एम फेज. तर इंटरफेजचा जो ड्युरेशन असणार, जो पिरियड असणार, ठीक आहे, तर हा पिरियड 95% ऑफ टोटल सेल सायकल ड्युरेशन असणार आहे. जितकाही फॉर एक्झाम्पल 24 आवर इतका हा टोटल ड्युरेशन झाला, तर याचा अप्रॉक्सिमेटली जर 95% तुम्ही काढलं तर किती होणार, एक वेल असं कन्सिडर करून घ्या 22 आवर्स इतका हा पिरियड कोणत्या फेज मध्ये जाणार आहे, इट इज रिक्वायर्ड बाय इंटरफेस मध्ये इतका वेळ जाणार. आणि ऍक्च्युअल सेल डिव्हिजनचा जो पिरियड असणार आहे दॅट इज जस्ट 5%. म्हणजेच आय फेज मध्ये, इंटरफेज मध्ये काय होणार आहे, त्याच्यामध्ये देयर विल बी प्रिपरेशन फॉर डिवाइडिंग द सेल. सेल डिवाइड होण्यासाठी जे काही कंटेंट्स लागतात, कंपोनेंट्स लागतात, तर ती सगळी तयारी ही सगळी आय फेज मध्ये होणार आणि एम फेज मध्ये देयर विल बी ऍक्च्युअल सेल्युलर डिव्हिजन और सेल डिव्हिजन. ठीक, इथपर्यंत सेल सायकल तुम्हाला कळालंय. सेल डिव्हिजनचे टाइप्स हे दोन्ही बघितलेत आपण. सेल सायकल टर्म कोणी दिली, दिस टर्म इज गिवन बाय हॉवर्ड. कोणी दिली आहे? हॉवर्डनी ही टर्म दिली आहे. असू द्या एक लक्षात, कारण एनसीईआरटी बुक आपण या चॅप्टर मध्ये हे शिकते वेळी काय करतो, आपण सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊ आणि त्याच्यानंतर एनसीईआरटीचं काय म्हणणं आहे ते सुद्धा ब्रीफ करू त्याला इन शॉर्ट. म्हणजे असं तुम्हाला तो फील येणं गरजेचं आहे की वी आर लर्निंग एनसीईआरटी एज वेल एज सम ऍडिशनल पॉइंट्स. ठीक आहे, चलो आगे बढ़ते फिर. नेक्स्ट काय आहे आता आपलं इंटरफेस. फेजेस ऑफ सेल सायकल. सेल सायकलचे डेफिनेशन कुणी दिलं, काय दिलं, हे सगळं कळा तुम्हाला. तर वेगवेगळे फेजेस या सेल सायकलचे प्रेझेंट असतील. एक मिनिट मला बघू द्या, तुम्हाला अक्षर दिसतात का? एनसीईआरटी जी डायग्राम मी घेतलेली आहे, वेल G1 यस G2 दिसत आहे, राईट. ओके, हे बघा फेजेस ऑफ सेल सायकल. फेजेस ऑफ सेल सायकल मध्ये आपण सांगितलं की एकतर याला इंटरफेस, दिस इज हियर. मायटोटिक फेज आपल्याला हा नंतर बघायचा आहे सेपरेटली सेकंड लेक्चर मध्ये. फक्त इंटरफेज वरती आपण इथे फोकस करणार. सी यू कॅन सी दिस इज द डायग्राम फ्रॉम युअर एनसीईआरटी बुक. ठीक आहे, याच्यामध्ये हा जो पिरियड दिसतोय
दिस वन G1S आणि G2 हा जो कंप्लीट पिरियड आहे दिस वन, तर या इतक्या पिरियडला तुम्ही काय म्हणणार, दिस इज युअर इंटरफेस. कोणता फेज म्हणणार, इंटरफेस म्हणणार. आता इंटरफेस मध्ये G1 आला, S आला, G2 आला, याच्याबद्दल सुद्धा आपण सेपरेटली बघणार आहोत. फक्त मला एक आयडिया देऊ द्या. यू कॅन सी हियर की याच्यामध्ये मॅक्झिमम पिरियड हा गेला प्रिपरेशन मध्ये, म्हणून त्याला आपण इंटरफेस म्हणतोय. इंटरफेसची वेगवेगळी नावं सुद्धा आहे. या इंटरफेसला यू कॅन ऑल्सो कॉल इट ऍज एनर्जी फेज. व्हाय इट इज कॉल्ड एज एनर्जी फेज? बिकॉज दिस इज मेटाबॉलिकली व्हेरी ऍक्टिव्ह. Interphase is metabolically very active phase, that is why it is also called as energy phase. It is also termed as interphase is also termed as resting phase. का resting phase? याच्यामध्ये कुठले विजिबल चेंजेस तुम्हाला दिसत नाही. No visible changes appear. No visible changes appear in this phase. That's why it is also called as resting phase. समजलं? इंटरफेजला तुम्ही एनर्जी फेज म्हणू शकता, रेस्टिंग फेज म्हणू शकता, किंवा याला पोस्ट मायटोटिक फेज सुद्धा म्हणू शकता. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज पोस्ट मायटोटिक फेज. का पोस्ट मायटोटिक? कारण मायटोसिस झाल्यानंतर हा फेज परत सुरू होणार. इकडे बघा, दिस इज युअर इंटरफेज G2 पर्यंत. आता हा झाला तुमचा एम फेज. एम फेज झाला की परत जे इंटरफेस सुरू होणार, म्हणून आपण त्याला म्हटलं पोस्ट मायटोटिक फेज. सो दीज आर द डिफरंट नेम्स गिवन टू द इंटरफेस. ठीक आहे. इंटरफेसचा ड्युरेशन आपण सांगितलंय. ड्युरेशन ऑफ इंटरफेस इज 95% ऑफ टोटल सेल सायकल. जितके वेळा सेल सायकल चालणार, जितके वेळेपर्यंत, त्याचे 95% टाइम विल बी असॉर्टेड टू और गिवन टू इंटरफेस. ठीक आहे. नाउ दिस इंटरफेस इट इज डिवाइडेड इनटू G1S and G2. लिहून टाकू आपण, सगळे पॉइंट्स आपल्याला लिहायचे. डिवाइडेड इनटू G1S and G2 फेजेस. मग ऍक्च्युअली हे जरी आपल्याला सेपरेटली बघायचंय तरी सुद्धा आपण त्याची एक इंट्रोडक्शन घेऊन टाकू की इंटरफेस मध्ये ऍक्च्युअली काय काय घटना होणार आहेत, काय काय गोष्टी होतील. आपण सांगितलं इट इज प्रिपरेटरी फेज. वेल, लिहिलं नाही मी ते. इट इज ऑल्सो कॉल्ड ऍज प्रिपरेटरी फेज. Also called as preparatory phase. Why it is preparatory? Because whatever the preparation is required for cell division to actual cell division to occur, म्हणजे M phase. M phase साठी जी काय तयारी लागते ती या फेज मध्ये होते. That's why it will be also termed as your preparatory phase. आता काय प्रिपरेशन याच्यामध्ये होणार? Well, see here, याच्यामध्ये सेल्युलर ऑर्गेनेली, जसं मायटोकॉन्ड्रिया असेल, क्लोरोप्लास्ट असेल, सेल्युलर ऑर्गेनेलीचं काय होणार? डबलिंग होणार, डुप्लिकेशन होणार. ठीक आहे. नंतर काय काय गरजेचं असणार? डीएनए फॉर्मेशन, डीएनए डुप्लिकेशन म्हणून आपण त्याला लिहून घेऊ आपण. मग प्रिसाइजली कोणत्या फेज मध्ये काय होतं ते आपल्याला बघायचंय. डीएनए डुप्लिकेशन होणार. अपार्ट फ्रॉम दॅट क्रोमोझोमचं रेप्लिकेशन सुद्धा होणार, क्रोमोझोम रेप्लिकेशन. वेल, अजून काय होईल सांगा? एनर्जी लागणार. ठीक आहे ना, कारण याच्यामध्ये एटीपी सुद्धा तयार होणार, याच्यामध्ये एन्झाईम्सही तयार होतील. डिफरंट टाइप्स ऑफ प्रोटीन्स आर गोइंग टू बी सिंथेसाइज्ड इन दिस प्रोटीन्स. वेल, त्या प्रोटीन्स मध्ये जर बोलायचं झालं तुम्हाला तर नॉन हिस्टोन प्रोटीन्स ऍज वेल ऍज हिस्टोन प्रोटीन्स, हे दोन्ही टाइपचे प्रोटीन्स याच्यामध्ये तयार होतील. काय काय बोललो आपण? सगळे सेल्युलर ऑर्गेनेल डुप्लिकेट होणार, सेंट्रिओल डुप्लिकेट होणार, डीएनए फॉर्मेशन होणार, क्रोमोझोम रेप्लिकेशन, एटीपी, एन्झाइम, प्रोटीन्स. इन शॉर्ट, the requirements of the M phase will be fulfilled in the interphase, and for sake of convenience, for sake of understanding, it will be divided into G1 phase, S phase and G2 phase. आता या प्रत्येक फेजेस मध्ये काय काय होतं ते आता आपण सेपरेटली बघू. क्लियर अप टू दिस? वेल, आणि G0 फेज सुद्धा आपण याच्यामध्ये कव्हर करणार. ठीक आहे, चलो आगे बढ़ते. फिर G1 फेज कुणाचा फेज झाला हा? G1. इट इज अ फेज ऑफ इंटरफेस. इंटरफेसचा पहिला फेज G1 फेज. सी हियर, वेगवेगळ्या बुक्स मध्ये वेगवेगळी इन्फॉर्मेशन यांच्या ड्युरेशन बद्दल दिलेली आहे. जसे की काही बुक्स सांगतात की G1 फेज इज द लॉंगेस्ट फेज. काही बुक्स मध्ये G1 हा सगळ्यात लॉंगेस्ट नसून हा सेकंड लार्जेस्ट फेज असेल. तर ते त्याच्यावरून आपल्याला फारशी गरज नाहीये, कारण एनसीईआरटी सुद्धा तुम्हाला त्याच्याबद्दल फोकस करण्यासाठी सांगत नाही. ठीक आहे. G1 फेज. आता G1 फेज हा कुणानंतर आला होता? सी हियर, सेल सायकल कडे परत जाऊ आपण एक वेळा. इकडे बघा, हा G1 हा कुणानंतर आला? सायटोकायनेसिस. म्हणजे हा कुठला फेज आहे? एम फेज आहे. मग तुम्ही G1 फेजला कोणता फेज म्हणू शकता? G1 फेज इज ऑल्सो कॉल्ड ऍज पोस्ट मायटोटिक फेज.
कारण मायटोसिस संपल्यानंतर जीवन फेज परत सुरू होणार. डिपेंड करेल सेल ही G0 फेज मध्ये गेली आहे, त्याला क्विसंट फेज म्हणतो आपण, तिकडे गेली किंवा अरेस्टेड फेज त्याच्यामध्ये गेली की डायरेक्ट परत जीवन मध्ये डिवाइड होण्यासाठी आली आहे, त्याच्यावरून आपण त्याला पोस्ट मायटोटिक फेज म्हणू शकतो, कारण मायटोसिस नंतर जीवन फेज स्टार्ट होतो. अजून याला दुसरं नाव देता येईल का? हो देता येईल. इट इज फर्स्ट गॅप फेज और फर्स्ट ग्रोथ फेज. कारण याच्यामध्ये ग्रोथ होणार की नाही? येस, फर्स्ट ग्रोथ फेज. अशा वेगवेगळ्या नावाने यू कॅन आयडेंटिफाय युअर G1 फेज. क्लिअर आहे? ओके. आता जीवन फेज मध्ये कुठल्या कुठल्या प्रोसेसेस होतील? बिफोर दॅट काही नाही, याच्यामध्ये सरळ आपण बघून घेऊ, कारण आपल्याला अजून एका गोष्टीवरती चेक पॉइंट्स वरती फोकस करायचा आहे की चेक पॉइंट कशाला म्हणायचं किंवा त्यालाच रेस्ट्रिक्शन पॉइंट आपण म्हणतो, आणि कोण त्याला रेग्युलेट करतो किंवा कंट्रोल करतो. ठीक आहे ना? जीवन फेज मधल्या इव्हेंट्स काय होणार? फर्स्ट इव्हेंट मध्ये काय होणार? नॉन हिस्टोन प्रोटीन सिंथेसिस. ठीक आहे. नंतर सेकंड काय तयार होणार? याच्यामध्ये RNA सिंथेसिस सुद्धा होणार, आणि नॉन हिस्टोन प्रोटीन सिंथेसिस आणि RNA सिंथेसिस दिस कंटिन्यूअस अप टू G2 फेज. इट कंटिन्यूअस अप टू G2 फेज. एक छोट्या गोष्टीत लक्षात ठेवायच्या बरं का, कारण इकडे यांचं सिंथेसिस सुरू झालं, इथे संपून गेलं का? नाही, बट द सिंथेसिस हॅज ऑलरेडी बीन स्टार्टेड इन G1 फेज अँड दॅट हॅज टू कंटिन्यू अप टू G2 फेज. त्याला G2 फेज पर्यंत काय व्हावं लागेल? कंटिन्यू व्हावं लागेल. ते कंटिन्यू होणार. वेल, अजून काय होणार या G1 फेज मध्ये? या वेल लॉंगेस्ट आहे की शॉर्टेस्ट आपल्याला त्याच्यावर गरज नाहीये. ठीक आहे ना? अप्रॉक्सिमेटली 9 hours आर डिव्होटेड टू G1 फेज. G1 फेजला 8 ते 9 तास टाकतात. याच्यावरती फार फोकस करू नका, कारण अकॉर्डिंग टू डिफरंट बुक कोणी 8 तास म्हणते, कोणी 9 तास म्हणते. ओके. 9 hours ऑफ टोटल सेल सायकल इज डिव्होटेड टू G1 फेज, फर्स्ट गॅप फेज. क्लिअर आहे? अजून काय होणार? यांच्यामध्ये एटीपीचा फॉर्मेशन होणार, एन्झाईमचा फॉर्मेशन होणार. पण एटीपी आणि एन्झाईम हे G1 फेज मध्ये केव्हा तयार होतात? तर दे आर एटीपी आणि एन्झाईम दे आर फॉर्मड at the end of G1 phase. At the end of G1 phase. G1 फेजच्या एंडला हे तयार होत आहेत. ठीक आहे ना? कारण आता तुमची सेल जी आहे इट इज डिवाइडिंग अंडर स्ट्रेसफुल कंडिशन मध्ये डिवाइड होते, and that is why G1 phase is also called as it is an antiphase. यालाच तुम्ही अजून काय म्हणू शकता? Antiphase. Why? Because cell is dividing in a stressful condition, and at the end of स्ट्रेस कंडिशन मध्ये डिवाइड होते, म्हणून ऍट द एंड ऑफ दिस G1 फेज एन्झाईम अँड एटीपीज आर सिंथेसाइज्ड. क्लिअर? आता हा जो G1 फेजचा पिरियड आहे इट इज व्हेरिएबल, पर्टिक्युलरली इन प्लांट स्पेसिस. प्लांटचे जे स्पेसिस असतील त्यांच्यामध्ये लिहून टाकू आपण. इन प्लांट स्पेसिस G1 फेज ड्युरेशन इज व्हेरिएबल. हा पिरियड त्यांच्यामध्ये कसा असणार आहे? व्हेरिएबल असणार आहे. क्लिअर आहे? तर हे मेन इव्हेंट्स तुमच्या. वेल, अजून एक गोष्ट, काही सेल्युलर ऑर्गेनेलिज डुप्लिकेट सगळ्याच नाही होणार आहे. ठीक आहे ना? सेल्युलर ऑर्गेनेली डुप्लिकेट पर्टिक्युलरली आपण काय बोलू शकतो? अजून एक एक्स्ट्रा पॉइंट आपण लिहू. सेंट्रोझोम जो आहे सेंट्रोझोम, पण सेंट्रोझोमचे काय? सम पार्ट्स ऑफ सेंट्रोझोम आर सिंथेसाइज्ड इन G1 फेज. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. सी हियर, इन शॉर्ट लक्षात घ्या, G1 फेज मध्ये त्या घटना होतील, ते इव्हेंट्स होतील की जे तुमच्या S फेज साठी रिक्वायर्ड आहे. आणि S फेज मध्ये काय होणार आहे? S फेज मध्ये देयर विल बी DNA रेप्लिकेशन. मग DNA रेप्लिकेशन होण्यासाठी काय काय लागणार? न्यूक्लिओटाइड्स पण लागतात. ठीक आहे? वेगवेगळे एन्झाईम सुद्धा त्याला लागतील. मग ही सगळी तयारी ही चालली कशासाठी? G1 phase prepares cell for S phase. आणि S फेज मधला मेन इव्हेंट कुठला असतो? तर S फेज मध्ये DNA सिंथेसिस टेक्स प्लेस अँड देयर इज अ डुप्लिकेशन ऑफ सेंट्रिओल. आणि सेंट्रिओल कोणापासून तयार होतोय? कुठे असतो? तर सेंट्रिओल हा सेंट्रोझोम पासून तयार होतो. मग सेंट्रोझोम सुद्धा G1 फेज मध्ये तयार होणं गरजेचं आहे. So these are the events that are going to take place in your G1 phase.
वेल क्लिअर अप टू दिस. आता काय काय लक्षात आलं तुमच्या आतापर्यंत? जीवन फेज मध्ये त्या गोष्टी तयार होतील ज्या कुणाला लागणार आहेत? एस फेज साठी लागणार आहेत. कारण एस फेजचा मेन इव्हेंट, एस फेज मधला मेन इव्हेंट जो असणार आहे तो असणार तुमचा डीएनए सिंथेसिस. ओके, चलो आगे बढ़ते फिर. जीवन फेज सगळ्यांना क्लिअर झालेला असावा असं एक एक्सपेक्ट करतोय और आगे बढ़ेंगे अभी. सेकंड एस फेज सांगितलं आपण. दिस एस स्टँड्स फॉर सिंथेसिस फेज. इट इज सिंथेसिस फेज. ओके, सिंथेसिस कशा सिंथेसिस होत आहे याच्यामध्ये मेन इव्हेंट आताच बोललो आपण, डीएनए सिंथेसिस टेक प्लेस. म्हणजेच डीएनएचे याच्यामध्ये काय होणार आहे? डुप्लिकेशन और डबलिंग, डुप्लिकेशन और डबलिंग ऑफ डीएनए कंटेंट टेक्स प्लेस. वेल, जीवन फेज मध्ये ती संख्या किती होती? डीएनएचं डुप्लिकेशन झालं का? लिहून टाकू आपण. चला, डीएनए डुप्लिकेशन डू नॉट टेक प्लेस. हे महत्वाचाच मुद्दा आहे. डीएनए डुप्लिकेशन डज नॉट टेक प्लेस. याच्यामध्ये डीएनए डुप्लिकेट होत नाही. कन्सिडर करा, जेव्हा आपल्याला अमाऊंट बघायची किंवा क्वांटिटी बघायची डीएनए आणि क्रोमोझोमची, तर आपण डीएनएचे कंटेंट हे सी लेटरनी इंडिकेट करणार. म्हणजे असं समजून घ्या की जीवन फेज मध्ये डीएनए कंटेंट इज 2C. क्लिअर आहे? किती डीएनए कंटेंट आहेत आता तुमच्या एस फेज मध्ये? 2C. ओके, चलो आगे बढ़ेंगे. एस फेज मध्ये आपण सांगितलं की डीएनए डुप्लिकेशन और डबलिंग टेक प्लेस. आता डुप्लिकेशन झालंय म्हणजेच डीएनए चे कंटेंट आता किती झालेत? 4C. किती झालेत? 4C. इथे परत मी लिहितोय समजण्यासाठी म्हणून. जीवन फेज मध्ये दिस कंटेंट वॉज 2C. आता 2C मधून हा गेला कुठे? एस फेज मध्ये. इथे किती झाले? 4C. डीएनए जर डुप्लिकेट होत आहेत तर क्रोमोझोम डुप्लिकेट होईल की नाही? यस, क्रोमोझोमचं रेप्लिकेशन सुद्धा होणार. कुठे लिहू? इथे लिहितोय. क्रोमोझोम रेप्लिकेशन टेक प्लेस. लक्षात घ्यायचंय, क्रोमोझोम रेप्लिकेशन टेक प्लेस. डबल होत नाही, फक्त रेप्लिकेट होतात. क्रोमोझोम रेप्लिकेशन टेक्स प्लेस बट नो डबलिंग ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोम डबल नाही होत, फक्त रेप्लिकेट होतात. व्हाय? बिकॉज द डीएनए कंटेंट हॅज ऑलरेडी बिकम डबल्ड. ठीक आहे? नो काय लिहिलं मी? बट नो डबलिंग ऑफ क्रोमोझोम. नो डबलिंग ऑफ क्रोमोझोम. उदाहरण, जीवन फेज मध्ये क्रोमोझोम. आता क्रोमोझोमची संख्या आपण कशाने इंडिकेट करणार किंवा डिनोट करणार? इट विल बी डिनोटेड बाय 2n. कन्सिडर करा, हा झाला क्रोमोझोमचा नंबर. लिहू आपण इथे क्रोमोझोम नंबर. तर एस फेज मध्ये हा किती राहणार? आपण काय सांगितलं? नो डबलिंग टेक प्लेस. मग ही क्वांटिटी किती राहणार? 2nच राहणार. आणि इवन आफ्टर G2 फेज, इथे लिहितोय मी थर्ड फेज, इथे चला लिहिलंय मी G2 मध्ये सुद्धा दिस क्वांटिटी हॅज टू रिमेन सेम इन टर्म्स ऑफ युअर क्रोमोझोम नंबर. क्रोमोझोमच्या बद्दल बोलायचं झालं तर जीवन फेज मध्ये 2n, एस फेज मध्ये 2n आणि G2 फेज मध्ये 2n. तेच जर आपण बोललो डीएनए बद्दल तर जीवन फेज मध्ये 2C होता आणि एस फेज मध्ये इट बिकेम 4C. याच्या रिलेटेड काय झालं? याच्या रिलेटेड ज्या गोष्टी असतील, ठीक आहे ना, याच्या रिलेटेड गोष्टी आपण त्या तुमच्या बॉक्समध्ये, एनसीईआरटीच्या बॉक्समध्ये त्यांनी काउंट विचारलेला आहे की डीएनए केव्हा डबल होतो, कोणत्या फेज मध्ये किती क्वांटिटी असेल, ते सुद्धा आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे, चल आगे बढ़ते फिर. हा वेल, एस फेज मध्ये ही गोष्ट क्लिअर झाली तुम्हाला. डबलिंग ऑफ डीएनए कंटेंट अँड रेप्लिकेशन ऑफ क्रोमोझोम बट नो डबलिंग ऑफ क्रोमोझोम. क्लिअर आहे? त्याचा सुद्धा मी तुम्हाला समोर समजून सांगेन वाय इज इट सो, कारण थोडी कॉन्ट्राडिक्टरी सेंटेन्सेस वाटतात, ते सुद्धा आपण बघू. ठीक आहे, अजून काय होणार? डुप्लिकेशन ऑफ सेंट्रिओल टेक प्लेस. कारण अगोदरच्या फेज मध्ये सेंट्रोझोम तयार झाले होते, बरोबर की नाही? ऍटलीस्ट सम पार्ट्स, आणि बाकीचे रिमेनिंग पार्ट एस फेज मध्ये तयार होतात. डुप्लिकेशन ऑफ सेंट्रिओल टेक प्लेस. सेंट्रिओल पर्टिक्युलरली कुठे? इन एनिमल सेल इन सायटोप्लाझम. मुद्दा लक्षात येतोय? काय बोलतोय आपण? एनिमल सेलच्या केसमध्ये सायटोप्लाझम मध्ये देयर विल बी डुप्लिकेशन ऑफ सेंट्रिओल. क्लिअर आहे? ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या आता तुमच्या एस फेज मध्ये. हे दोन मेन इव्हेंट आहेत एस फेज मधले. अजून काय होईल याच्यामध्ये? हिस्टोन प्रोटीन्स विल सिंथेसाइज. हिस्टोन प्रोटीन्स का लागतात? कारण या फेज मध्ये डीएनए तयार होत आहे आणि डीएनए तयार झाल्यानंतर त्याची पॅकेजिंग सुद्धा व्हायला लागेल. आणि जर पॅकेजिंग करायची तर इट टेक्स प्रेझेन्स ऑफ हिस्टोन प्रोटीन्स. हिस्टोन प्रोटीन सिंथेसिस टेक प्लेस.
हे झाले असले मेन इव्हेंट. आता लक्षात घ्या, G1 मधून सेल एस फेज मध्ये येणार की येणार नाही, whether the cell will undergo division or not, it will be decided when the cell enters from G1 to S phase. क्लियर है? आगे बढ़ते, देखो पीछे जाएंगे थोड़ा सा. ये G1 फेज तुम्हाला कळाला. इकडे बघा. वेल काय बोललो मी? ठीक. सी आहे, हा G1 आहे. G1 सगळे आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघितलं की व्हॉट काइंड ऑफ प्रिपरेशन टूक प्लेस इन G1 फेज. इथे कुठले कुठली प्रिपरेशन झाली आपण बघितलं. आता या फेज मध्ये वन मोर थिंग, G1 फेजचं आपण इथे बोललो. या फेज मध्ये आपण सांगून देऊ सेल इज मेटाबॉलिकली व्हेरी ऍक्टिव्ह. मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह हे सुद्धा पॉइंट ऍड करून देऊ. ठीक आहे, कारण आता आपल्याला चेक पॉइंट बघायचा आहे. अजून एक गोष्ट तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता की देयर इज अ डबलिंग इन द साइज ऑफ न्यूक्लियस. कुठे लिहू? चला यहाँ पे लिखूंगा मैं. न्यूक्लियस बिकम डबल्ड. न्यूक्लियस बिकम्स डबल्ड. जवळपास डबल बिकम्स डबल इन साइज. त्याची साइज सुद्धा याच्यामध्ये वाढणार आणि मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह आहे म्हणजेच या फेज मध्ये अजून एक गोष्ट होणार, देयर विल बी ग्रोथ ऑफ सायटोप्लाझम. त्यालाच म्हणू आपण सायटोप्लाझमिक ग्रोथ. ही सुद्धा कुठे झाली? तुमच्या G1 फेज मध्ये झाली. आता इतके सारे इव्हेंट जर G1 फेज मध्ये झाले तर या ठिकाणी दॅट सेल हॅज टू बी रेडी टू एंटर इनटू एस फेज. इतके जे काही इव्हेंट होत आहेत, केअरफुली परत एक वेळा, काही घाई नाही आपल्याला. इतके जे इव्हेंट्स तुमच्या G1 फेज मध्ये झाले, बरोबर. मग आता यावेळी डिसाइड होईल या जितकेही सिंथेसिस प्रोसेस याच्यामध्ये व्हायच्या होत्या किंवा मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह आहे का, याच्यामध्ये नॉन हिस्टोन तयार झालेत का, किंवा न्यूक्लियसची साईज सफिशियंट वाढली का, सेंट्रोझोम फॉर्मेशन झालंय का, आरएनए सिंथेसिस, एटीपी फॉर्मेशन, एन्झाईम फॉर्मेशन, ह्या जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या असतील तर सेल विल ट्रान्सपोर्ट इनटू युअर एस फेज. क्लियर आहे? अदरवाइज सेल डिव्हिजनचं डिसिजन हे G1 फेज मधून एस फेज मध्ये जाताना होणार अँड दॅट इज कॉल्ड एज रेस्ट्रिक्शन पॉइंट. परत एक वेळा, जस्ट अ मिनिट. आपण काय बोलतोय की सेल डिवाइड व्हायची की व्हायची नाही, इट विल बी डिसाइडेड ऍट विच फेज, दॅट इज युअर G1 फेज. G1 फेज मधल्या इतक्या सारे आपण प्रोसेस बघितल्या. या प्रोसेस जर कंप्लीट झालेल्या नसतील, वेल समजा डीएनए साठी जी काय असेंब्ली लागते ही असेंब्ली याच्यामध्ये तयार झालेली नाही, तर सेकंड फेज मध्ये डीएनए प्रॉपरली तयार होईल का? होणार नाही. आणि जर डीएनए बनण्यामध्ये गडबड झाली तर ती सेल काय होणार? वेदर दॅट सेल वुड डाय और इट विल बी म्युटेटेड. कारण मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स मध्ये आपण बघितलेलं आहे, देयर इज अ इट इज एररलेस प्रोसेस. ठीक आहे, त्याच्यामध्ये प्रिसिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट. दो द रेट ऑफ डीएनए डुप्लिकेशन इज व्हेरी फास्ट, जसे की 2000 न्यूक्लियोटाइड बेसिस पर सेकंड इतका रेट आहे त्याचा फॉर्म होण्याचा, पण या प्रोसेस मध्ये अॅक्युरेसी इज रिक्वायर्ड. जर थोडीही गडबड झाली तर त्याला आपण काय म्हणणार? म्युटेशन झाला. आणि म्युटेशन झाला म्हणजे काय? वेगवेगळ्या डिसऑर्डर, क्रोमोझोमल डिसऑर्डर्स तुम्हाला होतील. मग ती सेल डिवाइड होऊन उपयोग होईल का? जर ह्या सगळ्या तयारी याच्यामध्ये व्यवस्थित झाल्या नाही तर सेल एस फेज मध्ये एंट्री करणार नाही. ठीक आहे, आणि एंट्री करणार नाही तर आपण त्याला म्हणणार चेक पॉइंट. तर मेजर चेक पॉइंट काय झाला तुमचा? G1 टू एस. आता मागे जाऊ आपण. G1 टू एस ट्रान्झिशन. ठीक आहे, याच्यामधून जेव्हा सेल पास होणार, ही सेल इकडे जाणार की जाणार नाही, तर हे कुठे ठरलंय? G1 मध्ये ठरलंय. तर हा जो तुमचा चेक पॉइंट झाला, तर दिस चेक पॉइंट इज कॉल्ड ॲज मेजर चेक पॉइंट. नाव याच्यावर तुम्ही एक गोष्ट सरळ समजू शकता की सेलच्या जे काय सेल सायकलच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहे, इट मस्ट बी कंट्रोल्ड बाय सम फॅक्टर्स. कुठल्या ना कुठल्या गोष्टीने त्याला कंट्रोल केला पाहिजे. तर याला कंट्रोल करणारे जे फॅक्टर्स असतील ते फॅक्टर्स म्हणजे सायक्लिन प्रोटीन्स. सायक्लिन प्रोटीन्स रेग्युलेट सेल सायकल ऍट व्हेरियस फेजेस. सेल सायकलचं रेग्युलेशन म्हणजे सेल डिवाइड व्हायची की होणार नाही, किंवा त्याच्यामध्ये प्रॉपर कोऑर्डिनेशन आहे की नाही, प्रॉपर डेव्हलपमेंट होतीये की नाही, या सगळ्या गोष्टी कुठे चेक होणार? वेगवेगळ्या फेजेस मध्ये चेक होणार. अँड दॅट इज कंट्रोल्ड बाय सायक्लिन प्रोटीन्स. आणि या सायक्लिन प्रोटीन वरती डिपेंडंट असणारे, याच्यावरती डिपेंडंट असणारे सायक्लिन डिपेंडंट कायनेजेस. आता कायनेजेस ASES म्हणजे हे काय झालं? हे काय झाले? एन्झाइम्स. याचा दुसरा मीनिंग काय होतं बघा. कुणावरती डिपेंडेंट आहे कायनेजेस? सायक्लिन वरती. सायक्लिन काय? प्रोटीन आहे. आता हे
तुमच्या इंटरफेस मध्ये हे सुद्धा यांचं सुद्धा सिंथेसिस होणार वेगवेगळ्या फेजेस मध्ये, बरोबर की नाही. मग हे जे सायक्लिन प्रोटीन आहे तर यांची जी क्वांटिटी असते तर क्वांटिटी इज फ्लक्च्युएटिंग, क्वांटिटी ऑफ दिस सायक्लिन फ्लक्च्युएटिंग. मग मला एक सांगा, आपण आत्ताच बोललो सायक्लिन वरती डिपेंडंट कोण असणार तर कायनेजेस असणार. मग जर क्वांटिटी ह्या सायक्लिन मध्ये जर फ्लक्च्युएशन आले तर या कायनेजेस मध्ये सुद्धा फ्लक्च्युएशन येते, बरोबर आहे की नाही. मग हे जे कायनेजेस असतील तर कायनेज एन्झाइमचा फंक्शन काय. इन द ऍब्सेन्स ऑफ दिस सायक्लिन प्रोटीन्स कायनेजेस कॅनॉट फंक्शन, ते फंक्शन करू शकत नाही. मग हे कायनेजेसचं काम काय. इट कॉजेस फॉस्फोरायलेशन, it causes phosphorylation of nuclear membrane. न्यूक्लियर मेम्ब्रेनचा हा काय करणार आहे, फॉस्फोरायलेशन करणार, so that it will disappear in प्रोफेज. कारण प्रोफेज मध्ये आपण काय बघणार आहे, there is a disappearance of nuclear membrane by the end of your प्रोफेज. तर ते जे डिसअपिअरन्स होणार तर कुणामुळे होणार, या कायनेज एन्झाइममुळे होणार. कारण हे कायनेज एन्झाइम काय करतात, फॉस्फोरायलेशन करतात. कुणाचं, न्यूक्लियर मेम्ब्रेनचं. फॉस्फोरायलेशन करतात म्हणजे काय करतात, इट ब्रेक्स डाऊन एटीपी, एटीपी ला ब्रेक करणार आणि एटीपी ला ब्रेक केल्यानंतर तयार काय होईल, एडीपी प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट. आता या फॉस्फेट मधून एनर्जी रिलीज होणार, ठीक आहे, बॉन्ड ब्रेक झालाय, एनर्जी रिलीज होणार आणि दॅट एनर्जी म्हणजे फॉस्फेट ग्रुप रिलीज झाला, आय मीन फॉस्फेट. आणि हा फॉस्फेट ग्रुप आता न्यूक्लियर मेम्ब्रेनशी काय होणार, अटॅच होणार. म्हणजेच त्या न्यूक्लियर मेम्ब्रेनचं काय झालं, फॉस्फोरायलेशन झालं, ठीक आहे. म्हणजे एनर्जीचा सोर्स सुद्धा लक्षात ठेवू शकता तुम्ही. फॉस्फोरायलेशन साठी सोर्स काय होता तर एटीपी होता. तर ही जी वेगवेगळी क्वांटिटी प्रेझेंट असेल तुमच्या सायक्लिन प्रोटीन आणि सायक्लिन डिपेंडंट कायनेजेस, हे जे सायक्लिन डिपेंडंट कायनेजेस त्याला तुम्ही शॉर्ट मध्ये असं लिहू शकता, सीडीकेस. ओके, आपण आत्ताच बोललो मेजर चेक पॉइंट जो होता, मेजर चेक पॉइंट, हा मेजर चेक पॉइंट कोणता होता, G1 टू S ट्रान्झिशन. G1 मधून S मध्ये सेल एंटर करताना इथेच त्याला रेस्ट्रिक्शन पॉइंट म्हणू आपण. इथेच डिसिजन होईल की सेल एस फेज मध्ये जायची की नाही, डिवाइड व्हायची की नाही. वेल, तर याला बोललो आपण मेजर चेक पॉइंट. या मेजर चेक पॉइंट साठी जे सायक्लिन्स लागतात त्या सायक्लिनला आपण म्हणणार G1 सायक्लिन्स अँड सायक्लिन डिपेंडंट कायनेजेस 2, CDC2. हे दोन इम्पॉर्टंट फॅक्टर्स लागतील या मेजर चेक पॉइंटला कंट्रोल करण्यासाठी, रेग्युलेट करण्यासाठी. क्लिअर दिस चेक पॉइंट समजला तुम्हाला. आणि हे सायक्लिन डिपेंडंट कायनेजेस फॉस्फोरायलेशन कोणाचं करतात हे क्लिअर झालंय. चलो आगे बढ़ते, फिर पुढे जाऊ आपण. पुढे होतो आपण, G1 फेज झालाय, S फेज झालाय. S फेज चे इव्हेंट पुन्हा एक वेळा डीएनए चं डुप्लिकेशन, नो डुप्लिकेशन ऑफ क्रोमोझोम अमाउंट. G1 फेज मध्ये इथे बघितली आपण, G1 फेज मध्ये हे काय इंडिकेट करतोय आपण, हे तुमचे डीएनए कंटेंट G1 मध्ये 2C, S फेज मध्ये 4C. नंतर आपण बघू M फेज मध्ये बघायचंय क्रोमोझोम नंबर हा तिन्ही G1, S आणि इव्हन आफ्टर G2 फेज यांची क्वांटिटी सेमच असणार आहे. क्लिअर आहे. आणि डुप्लिकेशन ऑफ सेंट्रिओल टेक्स प्लेस इन S फेज, पर्टिक्युलरली इन एनिमल सेल इन साइटोप्लाज्म, एंड हिस्टोन प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड इन S फेज. चलो आगे बढ़ेंगे. अभी G2 फेज. G2 फेज कशाला म्हणायचं, G2 फेजचं दुसरं नाव आपण देऊ शकतो, काय म्हणू शकतो आता, कुणाच्या नंतर झाला, पोस्ट सिंथेसिस. म्हणून इट इज ऑल्सो कॉल्ड एज पोस्ट सिंथेटिक फेज. याला काय म्हणणार तुम्ही, पोस्ट सिंथेटिक फेज. और याच्यानंतरचा फेज कोणता आहे, मायटोसिस. मग यालाच तुम्ही काय म्हणू शकता, प्री मायटोटिक फेज. मायटोसिसच्या अगोदरचा फेज आहे आणि सिंथेसिस फेज S फेजच्या नंतरचा आहे, म्हणून त्याला पोस्ट सिंथेसिस फेज म्हटलो आपण, सिंथेटिक किंवा प्री मायटोटिक फेज म्हटलो. That is your G2 phase, or it is नावामध्येच आहे त्याच्या, it is also called as second growth phase or second gap phase. गॅप, दुसरा गॅप आहे, बरोबर. आता सेल मायटोसिस मध्ये सीयर जाऊ द्या, तो काही मुद्दा नाही आपला नाहीये, कारण ते थोडंसं जास्त डिटेल होईल. इथपर्यंत कळालं G2 फेज. आता G2 फेज मध्ये काय होणार, S फेज मध्ये काय झालं होतं, मी इकडे लिहितोय S फेज, पुन्हा एक वेळा लिहितो, वेल नीट काढू द्या मला. इकडे लिहिलंय मी S फेज. वेल S फेज मध्ये काय झालं होतं, डीएनए रेप्लिकेशन, म्हणजे डीएनए चं डबलिंग झालं. ओके, क्रोमोझोमचं काय झालं, रेप्लिकेशन. डबल झाले नाही समजून घ्या, मी तुम्हाला सांगेल ते का. ठीक आहे, जेव्हा एम फेज आपण स्टार्ट करू त्यावेळी आपण हे बघणार आहे.
क्रोमोझोम रेप्लिकेशन झालं. अजून काय झालं, हिस्टोन प्रोटीन फॉर्मेशन एक आणि सेंट्रिओल डुप्लिकेशन, सेंट्रिओल डिव्हिजन म्हणून आपण सरळ सरळ. चला, हे झाले होते इव्हेंट तुमच्या एस फेज मध्ये. आता G2 फेज मध्ये काय होईल, आपण ऑलरेडी पहिल्या स्लाइड मध्ये बघितलं होतं. मागे जाऊ, चला. आपण सांगितलं होतं कुठे गेलेलं, वेल नॉन हिस्टोन प्रोटीन सिंथेसिस अँड कुठे गेलं होतं दुसरं, हे RNA सिंथेसिस. हे दोन्ही सुद्धा प्रोसेस कुठे सुरू झाल्या, G1 फेज मध्ये. अँड इट कंटिन्यूज अप टू G2 फेज. ऑलरेडी बोललो होतो आपण. मग लिखेंगे यहाँ पर पहिली, चला वन बाय वन लिहू आपण. प्रोटीन अँड RNA सिंथेसिस कंटिन्यूज फ्रॉम G1. प्रोटीन अँड RNA सिंथेसिस continues from G1 फेज. ठीक आहे, G1 फेज पासून जे सिंथेसिस सुरू झालं होतं ते G2 फेज पर्यंत कंप्लीट झालं. ठीक आहे. सेकंड थिंग आपण बोललो की एस फेज मध्ये, वेल वन मिनिट, एस फेज मध्ये ज्या गोष्टी होणार होत्या त्याची तयारी झाली G1 फेज मध्ये. आता याच्यानंतरचा फेज कोणता आहे, एम फेज. एम फेजला ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तयार होणार. आणि एस फेज मध्ये जे काही झालं तर त्याचं रिपेअरिंग सुद्धा होणार. एस फेज मध्ये कोण तयार झाला होता, डीएनए रिप्लिकेट झाला, बरोबर की नाही. एस फेज मध्ये डीएनएचं रिप्लिकेशन झालं. तर डीएनए रिप्लिकेट झाल्यानंतर जर ते प्रॉब्लेमॅटिक असतील, त्यांची इंटिग्रिटी ही जर प्रॉपर नसेल तर त्याचं रिपेअरिंग सुद्धा G2 फेज मध्ये होणार. म्हणजे असं लिहू आपण, रिपेअरिंग ऑफ डीएनए टेक प्लेस, कारण एस फेज मध्ये तयार झाले. रिपेअरिंग ऑफ डीएनए टेक्स प्लेस इन G2 फेज. ठीक आहे. वेल अजून काय होणार, येस नेक्स्ट फेज काय, मायटोटिक फेज. मायटोटिक फेजला लागतात मायक्रोट्युब्युल, पर्टिक्युलर ट्युब्युलिन प्रोटीन, कारण स्पिंडल फायबर फॉर्मेशन करायचंय. ट्युब्युलिन प्रोटीन सिंथेसिस, ट्युब्युलिन प्रोटीन सिंथेसिस. आणि ट्युब्युलिन प्रोटीन सिंथेसिस झालं म्हणजेच कुणासाठी हेल्प करणार, इट विल हेल्प इन स्पिंडल फायबर फॉर्मेशन. ओके. अजून काय, सेंट्रिओल डुप्लिकेट झालेला आहे. वेल मायटोटिक फेज मध्ये अजून कुठला इव्हेंट होणार. ठीक आहे. नेक्स्ट आपण सांगितलं की डीएनएची इंटिग्रिटी इथे सुद्धा चेक झाली. कुठे, G2 फेज मध्ये. जे काही रिपेअर करण्याचं काम होतं ते रिपेअरिंग सुद्धा होऊन गेलं. प्रोटीन RNA सिंथेसिस कंटिन्यू झाले, बरोबर. नंतर ट्युब्युलिन प्रोटीन सिंथेसिस झालं, जेणेकरून स्पिंडल फायबरचं फॉर्मेशन याच्यामध्ये होणार. मग हा जो G2 फेज आहे तर हा कुणासाठी तयारी करतोय, एम फेज साठी याची तयारी करतोय, बरोबर ना. ठीक आहे. तर हे काय झाले तुमचे इव्हेंट्स दॅट आर टेकिंग प्लेस इन G2 फेज. वेल वन मोर इम्पॉर्टंट पॉइंट, G1 फेज मध्ये आपण सांगितलं की सेल्युलर ऑर्गॅनिलचं डुप्लिकेशन होणार. कारण आता एक सेल दोन सेल मध्ये डिवाइड होणार. तर एका त्या पेरेंट सेल मध्ये जितके काही कंपोनंट होते तर दोन्ही डॉटर सेल मध्ये जाणे गरजेचं आहे, बरोबर की नाही. ओके. तर त्या दोन्ही सेल्स मध्ये ते जाणं गरजेचं आहे, म्हणून त्याचं डुप्लिकेशन होणार. परंतु काही सेल ऑर्गॅनिल, फॉर एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया घ्या, मायटोकॉन्ड्रिया किंवा क्लोरोप्लास्ट, यांचं डुप्लिकेशन आता G2 फेज मध्ये होणार. ठीक आहे. होऊ शकतं की अगोदरच्या फेज मध्ये काही गडबड झाली असावी, तिथे सिंथेसिस प्रॉपरली झालेलं नसावं, तर ते रिमेनिंग जे पार्ट्स असतील, रिमेनिंग प्रोटीन्स, एन्झाइम्स, एटीपीएस काय जे असेल, everything will be synthesized now in G2 phase, that is required by M phase. मग मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, कारण आता सेल डिवाइड होणार आहे तर त्यांचे कंप्लीट कंपोनंट, सगळे कंपोनंट इक्वली डिवाइड होणं गरजेचं आहे. मग मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट हे सिंथेसिस सुद्धा G2 फेजच्या एंडला होणार. ठीक आहे. ओके. आय विल टेक अ पॉज फॉर सेकंड. ओके. ठीक आहे. चलो इथपर्यंत क्लिअर आहे. मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, ट्युब्युलिन प्रोटीन फॉर स्पिंडल फायबर फॉर्मेशन, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये झाल्या G2 फेज मध्ये. आता वेल होप इथपर्यंत सगळ्यांना आता क्लिअर झालेलं असावं. अपार्ट फ्रॉम दॅट देयर विल बी अगेन अ सिंथेसिस ऑफ सायक्लिन डिपेंडेंट कायनेजेस. जसं आपण सांगितलं मेजर चेक पॉइंट हा G1 to S ट्रान्झिशन होती. आपण इकडे जाऊ, परत मागे जाऊ एका आपल्या डायग्राम वरती. ओके. दिस वन, हा काय झाला तुमचा, लिहू द्या मला इथे. इट वॉज युअर मेजर चेक पॉइंट. ठीक आहे. इट इज मेजर चेक पॉइंट और रेस्ट्रिक्शन पॉइंट, की याच्यापासून सेल पुढे डिवाइड होऊ द्यायची की द्यायची नाही हे डिसाइड झालं. आणि इथे आपण रिक्वायरमेंट सांगितली होती
G1 सायक्लिन अँड CDC2 हे एन्झाईम हे कायनेज एन्झाईम आणि हे G1 सायक्लिन याची रिक्वायरमेंट होती. सेकंड एस मधून आता एंट्री झाली आहे G2 मध्ये. इथे काय जे रिपेअरिंग वगैरे झालं, डीएनएचं ट्युब्युलिन प्रोटीन तयार झाले. आता या G2 फेज मध्ये जर काही कमतरता असेल, इफ देयर इज अ डेफिशियन्सी इन द फॉर्मेशन ऑफ पर्टिक्युलर कंपोनेंट्स ऑफ सेल इन G2 फेज, देन अगेन इट विल बी डिसाइडेड. आता पुन्हा ठरवलं जाईल की याला ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे बाबा, इंटरफेस इथपासून आली, प्रॉपरली डिवाइड झाली आहे, प्रिपरेशन झाली आहे. एस मध्ये एस फेज मध्ये डीएनए डुप्लिकेट झाले, त्यांचं रिपेअरिंग सुद्धा इथे झाले. आता ठरेल या सेलला पुढे जाऊ द्यायचं की जाऊ द्यायचं नाही. कारण जर आता ऍक्च्युली याच्यामध्ये न्यूक्लियर डिव्हिजन होणार आहे, कारण क्रोमोझोमची इंटिग्रिटी आणि डीएनएची इंटिग्रिटी दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर ड्युरिंग द डिव्हिजन ऑफ सेल. मग या पॉइंटला सुद्धा डिसाइड होणार की सेलने G2 मधून या एम फेज मध्ये जायचं की जायचं नाही. म्हणून याला तुम्ही म्हणणार मायनर चेक पॉइंट. याला काय म्हणणार? मायनर चेक पॉइंट. का मेजर का होता? कारण इथे मोस्ट ऑफ थिंग्स इथे झाल्या होत्या, ठीक आहे ना. हा मायनर चेक पॉइंट, आणि याला सुद्धा आता सायक्लिन प्रोटीन्स लागतील. तर याला जे प्रोटीन्स लागणार तर त्याला तुम्ही म्हणायचं एम सायक्लिन, मायटोटिक सायक्लिन्स अँड CDC2 कायनेजेस. हे प्रोटीन्स याच्यामध्ये लागणार, ठीक आहे. हे प्रोटीन्स आणि हे एन्झाईम्स कुठे? मायनर चेक पॉइंटला, डिसिजन घेण्यासाठी की G2 मधून सेल एम मध्ये पाठवायची की पाठवायची नाही. अजून एक चेक पॉइंट असेल बघा, जेव्हा मेटाफेज मधून एनाफेज मध्ये सेल एंट्री करणार, मेटाफेज टू एनाफेज, त्यावेळी सुद्धा तिसरा चेक पॉइंट असणार आहे. इतकं करून सुद्धा जर मेटाफेज पर्यंत गेली आणि एनाफेज मध्ये जर ते क्रोमोझोम सेपरेट झाले नाही, किंवा मेटाफेज मध्ये जर प्रॉपरली ते इक्वेटोरियल प्लेटला, मेटाफेजिक प्लेटला अरेंज झाले नाही, तर ते डिवाइड होऊन उपयोग होणार नाही. मग मेटाफेज टू एनाफेज ही सुद्धा एक चेक पॉइंट असणार आहे. आणि याच्यामध्ये जो फॅक्टर रोल प्ले करणार त्याला म्हणायचं एनाफेज प्रमोटिंग कॉम्प्लेक्स, APC. लिहितो मी ते, एनाफेज प्रमोटिंग कॉम्प्लेक्स. बऱ्याच ठिकाणी ठरणार सेल डिवाइड व्हायची की होणार नाही, ठीक आहे ना. वेल, आगे बढ़ते हैं. ठीक है, कुठे आलो तुम्ही? ओके, चलो अब जाएंगे हम G0 फेज. क्या है G0 फेज? आता तुमच्या बुकच्या डायग्राम मध्ये त्याला मध्ये टाकलंय त्यांनी, बरोबर की नाही. आणि बऱ्याच डायग्राम मध्ये बाहेर एरो दाखवलाय, परत आतमध्ये दाखवलाय. काही सेल्स असे असतील, आपण सांगितलं G1 टू S फेज आणि G2 टू M फेज. याला बोललो होतो आपण मेजर चेक पॉइंट, रेस्ट्रिक्शन पॉइंट आहे म्हणून आपण त्याला, की आणि याला म्हटलं होतं आपण मायनर चेक पॉइंट, ठीक आहे. काही सेल्स जर G1 फेज मध्ये वेल, आता हे सुद्धा थोडासा प्रॉब्लेम आहे. मागच्या वर्षी एक वर्ष अगोदर सुद्धा एक क्वेश्चन आला होता की G0 सेल मध्ये जी सेल एंट्री करते, G0 फेज मध्ये जी सेल एंट्री करते ती कोणत्या फेज मधून एक्झिट होते, हा प्रश्न होता. तर सिंपल गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, आपण ऑलरेडी सांगितलं होतं की G1 फेज जो आहे तुमचा, हा G1 फेज, याच्यामध्ये आपण सांगितलं होतं व्हेअर इट इज, कुठे लिहिलं मेटाबॉलिकली, सेल इज मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह, ठीक आहे. आणि हे सांगितलं की G1 फेज मध्ये डिसाइड होणार होतं की सेल पुढे जाणार की आता सेल सायकल मधून एक्झिट होणार. मग जर सेल एक्झिट होणार असेल, ठीक आहे ना, सेल एक्झिट होणार असेल तर इट हॅज टू ग्रो इन G1 फेज. म्हणजे सेल जी G0 फेज मध्ये जाणार ते कुणामधून जाणार? G1 फेज मधून जाणार. आपण घेऊ त्याला परत, चला. ओके, वेल, म्हणजे G0 फेज आपण कशाला म्हणणार? परत एक वेळा बघू आपण इथे, सर्कल दिस कलर. ओके, असं कन्सिडर करा की हा तर तुमचा काय झालाय, हे झालं सायकलचं सेंटर. आपण सांगितलंय की हा इथे कुठला फेज होता तुमचा, इट वॉज फॉर एक्झाम्पल युअर G1 फेज, इट वॉज S फेज, इट वॉज G2 फेज. लिहू आपण, चला, G1 S G2. ह्याच्यानंतरचा तुमचा होता मायटोटिक, ओके, हा M फेज, याच्यामध्ये टिलोफेज, एनाफेज, प्रोफेज, मेटाफेज. प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टिलोफेज. म्हणजे हा जो इतका फेज झालाय, तर या फेजला तुम्ही म्हटलं M फेज, आणि इथपासून इथपर्यंत हा जो फेज होता याला तुम्ही काय म्हटले? I फेज, इंटरफेज. ओके, आता सेल इथपर्यंत आली आहे. याच्यानंतर काय होणार? याच्यानंतर होणार सायटोकायनेसिस.
आणि तुमच्या अकॉर्डिंग टू एनसीईआरटी डायग्राम इथे त्यांनी दिलाय G0 फेज. G1 नंतर येतोय की नाही, ठीक आहे. आणि जेव्हा ज्या सेलला डिवाइड व्हायचं नाही ठरलं की सेल डिवाइड होणार नाही, आता अशा कोणत्या सेल ठरवतील की ज्या मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह झाल्या त्या सेलमध्ये डिसिजन होईल. कारण काय, इथे समजा एक तुमची वरचं मला फिनिश करू द्या, 1 मिनिट समजून घ्या, नीट समजून घ्यायचं आहे, थोडा वेळ लागेल, नो इश्यू. हे बघा, आता सेलने इथे स्टार्ट केली होती, दिस वॉज युअर सेल. या वेगवेगळ्या फेजेस मधून ती पास झाली, इकडे पास झाली आणि सायटोकायनेसिस झाल्यानंतर आता या अशा 2 सेल्स तयार झाल्या, ठीक आहे. या 2 सेल्स जेव्हा तयार झाल्या तर ह्या पूर्ण यांचं चेकिंग वगैरे झालं होतं, ठरलं होतं की आता हे डिवाइड होऊ शकते असं समजा. आता ह्या सेल पुन्हा एंट्री करणार आहेत. कोणत्या सेल्स ह्या G1 मध्ये एंट्री करणार नाही आणि कोणत्या सेल्स ह्या G1 मध्ये एंट्री करतील हे कशावर डिपेंड करेल. जर ही सेल स्टार्वेशन हिचं झालेलं असेल, स्टार्वेशन म्हणजे याचं डेव्हलपमेंट कंप्लीट झालेलं नाही, तर स्टार्वेशन झालेली सेल आता काय करणार, तुमच्या आता मी G0 बाहेर लिहितोय, इथे लिहिलं मी G0, तर ही सेल आता G0 फेज मध्ये एंट्री करून टाकणार, ठीक आहे. किंवा ही एकदम फुल्ली रेडी सेल असेल पण आता हिची गरज नाही, हिला डिवाइड व्हायची आवश्यकता नाहीये, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हार्टची सेल घ्या, हार्ट किंवा रूट टिप इन केस ऑफ प्लांट किंवा न्यूरॉन, अशा जे सेल्स असतील त्या सुद्धा G0 फेज मध्ये एंट्री करणार, बरोबर आहे. मग या G0 ला तुम्ही सेल सायकलचा पार्ट समजणार की समजणार नाही, हो दिस इज अ पार्ट ऑफ सेल सायकल, परंतु हे याला काय म्हणू शकतो आपण, सस्पेंडेड फेज. कोणता फेज म्हणू शकतो, इथे सेल डिव्हिजन काय झालंय, सस्पेंड झालंय, किंवा सेल डिव्हिजन काय झालंय, अरेस्ट झालंय. अरेस्ट होणे म्हणजेच काय, स्टॉप होणे. पुन्हा एकदा रिपीट करतो मी, या G0 फेज मध्ये ज्या सेल्स येतात, दीज सेल्स आर मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह. या सेल्स कशा आहेत, मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह आहेत. अँड दीज अंडरगो डिफरन्शिएशन. समजतं तुम्हाला डिफरन्शिएशन कशाला म्हणतात, डिफरन्शिएशन म्हणजे इट इज अटेनमेंट ऑफ परमनंट साइज, शेप अँड फंक्शन, त्याला म्हणतात डिफरन्शिएशन. म्हणजे मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह आहेत, डिफरन्शिएट सुद्धा झाले आहेत, फक्त काय होत नाही, नो प्रॉलिफरेशन, म्हणजेच त्यांचं डिव्हिजन होणार नाही, त्यांची ग्रोथ होणार नाही. ऍक्टिव्ह आहेत, नो प्रॉलिफरेशन. मग याचे एक्झाम्पल काय झालं, G0 मध्ये जाणाऱ्या सेल्स ज्या असतील त्या सेल्स कुठल्या असणार, तुमच्या हार्ट सेल. सेकंड काय असणार, न्यूरॉन असतील. थर्ड कुठले असतील, असेल आय मीन स्टार्वेशन झालेल्या सेल्स असतील, ठीक आहे. आणि ज्या सेल्स G0 मध्ये एंट्री करतात तर त्या परमनंट तिथेच राहतात का, काही राहतील. फॉर एक्झाम्पल कोणते राहतील, हार्ट सेल राहणार, न्यूरॉन राहणार, हे स्टार्वेशन झालेली सेल राहणार. परंतु असं समजा की लिव्हरची सेल आहे आणि ती G0 फेज मध्ये गेली आहे, जेव्हा लिव्हरच्या सेल डॅमेज होतील तर तिथे रिपेअरिंग होणं गरजेचं आहे. मग अशा वेळी मोस्ट ऑफ द सेल्स, भरपूर सारे सेल्स ज्या की G0 फेज मध्ये त्यांनी एंट्री केली होती आणि एंट्री केल्यानंतर ओके त्या सेलनी जी एंट्री केली होती आणि त्यांची आता बॉडीला गरज आहे, रिपेअरिंग करायची आहे, मग जेव्हा अशी ऑर्डर येणार तर तेव्हा परत G0 मधील सेल कशामध्ये एंट्री करणार, G1 फेज मध्ये. का करू शकणार, बिकॉज दॅट सेल इज मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह आणि त्यांच्यामध्ये डिफरन्शिएशन झालं होतं, आता डिफरन्शिएशन होऊन जाईल, आय मीन रिडिफरन्शिएशन होऊन जाईल, बरोबर की नाही. आणि प्रॉलिफरेशन त्याचा आता स्टार्ट होऊन जाईल, ठीक आहे. मग याला म्हणतो आपण G0 फेज, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्विसंट फेज. काय म्हणायचं आता, क्विसंट फेज. मग प्रश्न हा आहे आपला की G0 फेजला तुम्ही सेल सायकलचा पार्ट समजायचं की समजायचं नाही. येस, इट इज अ पार्ट ऑफ सेल सायकल, बट इट इज अ टेम्पररी सस्पेंडेड फेज. जेव्हा किंवा गरज पडेल ती सेल परत बाहेर पडणार आणि सेल सायकल कंप्लीट करणार. कोणत्या सेल कंप्लीट करणार नाही, फक्त हार्ट सेल, न्यूरॉन्स, स्टार्वेशन झालेल्या सेल्स, लिव्हर सारख्या सेल असतील त्या काय करणार, ते रिपेअरिंग करून टाकतील, बरोबर आहे. मग या प्रकारे सेल डिवाइड ही कंटिन्यू होत राहणार. कुठल्या सेल या जास्तीत जास्त सेल डिव्हिजन मध्ये पार्ट प्ले करतील, समजा तुमचा स्किनचा लेअर असेल, इथल्या ह्या सेल सगळ्या डेड झालेल्या असतात, डेड झाल्यामुळे ते रिप्लेस करावं लागतात. मग एपिडर्मिसच्या सेल ह्या कंटिन्युअसली डिवाइड होत राहतील. तुमचा इंटेस्टाईन आहे किंवा तुमचे काय म्हणतो एलिमेंटरी कॅनल, तर याचा एपिथेलियम असेल, एपिथेलियम आपण जे खातोय त्याच्यामुळे त्याचा इरोजन होणार, त्या सुद्धा ब्रेक होणार म्हणजे डेड होणार. मग त्या सुद्धा रिप्लेस करायच्या, तिथे सुद्धा काय होणार, देयर विल बी सेल डिव्हिजन. ओके, चला G0 फेज पर्यंत सगळ्यांचं कंप्लीट झालं असं समजू आपण. आता पुढे जाऊ. हे तुमच्या एनसीईआरटी मध्ये दिलेलं बघा, याला फास्ट मध्ये आपण एकदा ब्रीफ करू म्हणजे समजायला अजून क्लिअर होईल. सी इंटरफेज, एम फेज, काही गरज नाही याची, पुढे जाऊ. हा G1 यस आणि G2 फेज. इथे काय सांगितलं, वेल एक G1 फेज
corresponds to the interval between mitosis and initiation of DNA replication. म्हणून आपण त्याला प्री सिंथेटिक फेज सुद्धा म्हटलो होतो. G1 phase the cell is metabolically active सांगितलं आपण and continuously grow but does not replicate DNA. 2C content आपण बोललो होतो, बरोबर की नाही? S or synthesis phase marks the period during which DNA synthesis or replication takes place. During this time amount of DNA per cell doubles. DNA double झाला होता म्हणजे 4C झाला होता. If the initial amount of DNA was 2C म्हणजे ती अमाउंट कुठे होणार होती सांगा मला. G1 फेज मध्ये आपण काय सांगितलं 2C. हे कुणाचं कंटेंट झालं? डीएनएचं कंटेंट झालं. तीच एस मध्ये आता किती झाली? 4C. ओके, हा याचा मीनिंग झाला. हाउएव्हर देयर इज नो इनक्रीज इन द क्रोमोझोम नंबर वाढला नाही पण क्रोमोझोम रेप्लिकेट झाला होता. ते बघून घेऊ आपण. इफ द सेल हॅज डिप्लॉयड 2n नंबर G1 फेज मध्ये इवन आफ्टर एस फेज सांगितलं आपण द नंबर ऑफ क्रोमोझोम रिमेन्स द सेम दॅट इज 2n. 2n ला 2nच राहणार. म्हणजे इथे जर क्रोमोझोमचा नंबर 2n असेल इथे सुद्धा 2n राहणार आणि हे जे G2 आहे याच्यानंतर सुद्धा तो नंबर 2nच असणार. हा मीनिंग झाला. इन एनिमल सेल्स during the S phase DNA replication begin in the nucleus and the central duplication in the cytoplasm. मेंशन केलंय आपण. During the G2 phase proteins are synthesized in preparation for mitosis while cell growth continues. म्हणजे मायटोसिसला लागणारे प्रोटीन्स हे G2 फेज मध्ये तयार होतात. हा याचा मीनिंग झाला. पुढे जाऊ. आता हे प्रश्न सी या थोडक्यात घेऊ आपण याला. यांनी प्रश्न काय केला? हाऊ डू प्लांट्स अँड एनिमल कंटिन्यू टू ग्रो ऑल देअर लाईफ? का ग्रो करतात? बिकॉज ऑफ सेल डिव्हिजन. याचा आन्सर झाला. हे बॉक्स तुम्हाला सोडून चालणार नाही याच्यावरती विचारतात. डू ऑल सेल्स इन अ प्लांट डिवाइड ऑल द टाइम? नो. मग या प्लांट ह्या सेकंड क्वेश्चनचा आन्सर काय देऊ आपण? कुठल्या सेल डिवाइड होतात? तर मेरिस्टेमॅटिक सेल्स डिवाइड. मेरिस्टेमॅटिक सेल्स ओनली. बाकीचे सेल डिवाइड होतील का? होणार नाही. मेरिस्टेमॅटिक सेल डिवाइड होतील. डू यू थिंक ऑल सेल्स कंटिन्यू टू डिवाइड इन ऑल प्लांट्स अँड एनिमल्स? नो. ऑल सेल्स होणार नाही. एनिमलच्या केस मध्ये आपण जर सांगायचं झालं तर कुठल्या सेल या डिवाइडिंग मोड मध्ये असते? रिप्रोडक्टिव्ह सेल. ओके. कॅन यू टेल द नेम अँड द लोकेशन ऑफ टिश्यूज हॅव्हिंग सेल्स दॅट डिवाइड ऑल देअर लाईफ इन हायर प्लांट्स? सांगितलं आपण आताच. मेरिस्टेमॅटिक रिजन. या मेरिस्टेमॅटिक रिजन मध्ये काय? शूट आणि रूट अपायकल मेरिस्टम. शूट आणि रूट अपायकल मेरिस्टम. हे याचा आन्सर झाला. क्लियर आहे? ओके. नेक्स्ट बघू आपण. डू एनिमल्स हॅव सिमिलर मेरिस्टेमॅटिक टिश्यूज? आहे का एनिमल मध्ये? हो. टोटिपोटेन्सी एनिमल मध्ये असते, प्लांट मध्ये असते. परंतु ब्लास्टोमियर मध्ये एबिलिटी आहे की विच कॅन आयडेंटिफाइड. राईट. नेक्स्ट बॉक्स बघू आपण. याला मी थोडस व्यवस्थित करतो. ओके. याच्यामध्ये बघू. हे इम्पॉर्टंट आहे बघा. You have studied mitosis in onion root tip cell. Okay, it has 14 chromosomes in each cell. समजा ही ओनियन ची सेल. ओनियन सेल काय सांगितलं यांनी? याच्यामध्ये किती आहे? 14 क्रोमोझोम. N फॉर क्रोमोझोम असं म्हणू आपण. ठीक आहे. कॅन यू टेल हाऊ मेनी क्रोमोझोम्स विल द सेल हॅव ऍट G1 फेज? G1 फेज मध्ये किती असणार? G1 फेज मध्ये देयर विल बी 14 क्रोमोझोम्स. क्लियर आहे? नंतर हे काय बोलले? आफ्टर S फेज अँड आफ्टर M फेज. ओके. S फेज आपण सांगितलंय. S फेज मध्ये सुद्धा यांच्यामध्ये 14 क्रोमोझोम्सच असणार आणि आफ्टर M फेज मध्ये M फेज मध्ये सुद्धा ते क्रोमोझोम किती असणार? 14च असणार. फक्त M फेजच्या एनाफेज मध्ये जेव्हा सेपरेशन होईल दॅट काउंट विल बी डबल. ठीक आहे ना? ओके. ठीक आहे. वेल, DNA content of the cell at G1 after S and G2 if the content after the M phase is 2C. M फेज मध्ये किती कंटेंट सांगितले डीएनए चे आपल्याला? 2C. त्यांनी विचारलंय G1 मध्ये किती आहे, S मध्ये किती आहे आणि G2 मध्ये किती आहे? सांगा. काय सांगितलंय? आफ्टर M फेज इट इज 2C. आता आफ्टर M फेज म्हणजे कोणता फेज सुरू होतोय? सी हियर. M फेज कंप्लीट झाला म्हणजे मायटोसिस कंप्लीट झालंय. मायटोसिस कंप्लीट झाल्यानंतर कोणता फेज सुरू होतोय? G1 फेज. मग G1 फेज मध्ये किती असणार? 2C. ओके. अरे सिक्वेन्स कसा आहे आपला? G1, S, G2 आणि M. यांनी सांगितलं M फेज नंतर M फेजच्या नंतर म्हणजे G1 मध्ये हा कंटेंट किती झालाय? 2C. मग S फेज मध्ये सिंथेसिस होणार. इथे किती होईल? डबलिंग होते ना डीएनए ची. इथे होईल 4C. मग G2 मध्ये हा किती असणार आहे? G2 मध्ये सुद्धा हा असणार आहे 4C. आणि M फेज मध्ये अगेन इट विल बिकम 2C. हे झालं या क्वेश्चनचं आन्सर. याला थोडंसं इलॅबोरेट करण्यासाठी, कारण काही क्वेश्चन्स असे विचारतात ग्राफिकली. जर आपल्याला बघायचं झालं तर ग्राफिकली आपण इथेच बघून घेऊ. चला.
ग्राफिकली आपण याला इथे क्लिअर करू. ओके, समजा असा ग्राफही तुम्हाला दिला तर काही अडचण आहे का? ग्राफ दिला तरी फॉर एक्झाम्पल असा ग्राफ देतील, असा तुम्हाला ग्राफ दिलाय. कंटेंट इथे लिहिले आपण G1, इथे लिहू G2 आणि हा फेस काय असणार आहे? M फेस. क्लिअर? काय करायचं आपल्याला? कंटेंट ऑफ डीएनए. कंटेंट ऑफ डीएनए. मग आता G1 मध्ये किती असतात कंटेंट? इथे लिहितोय मी समजा 2C. मग इथे मी याला एक असं दाखवतो. G1 मध्ये किती आहे? 2C. आता S मध्ये किती होणार आहे? 4C होणार. ओके ना? मग 4C होईल तर हे डायग्राम कशी जाईल? अशी जाणार. ही झाली S मध्ये. आता इथे लिहिलं 2C, इथे झाले तुमचे 4C. सी या हे 4C झालंय, हे असं वाढत गेलंय. क्लिअर ना? सरळ घ्यायला. सॉरी, ही अशी अमाऊंट झाली. ठीक आहे, येस मध्ये 4C. हा कोणता? G2 मध्ये सुद्धा ही अमाऊंट कशी राहणार? 4C ला 4Cच राहणार. इथे सुद्धा 4C आहे आणि परत M फेज मध्ये इट हॅज टू बिकम 2C. बघा ना, हे याला जर तुम्ही असं सरळ सरळ टाकलं इथे तर हे 2C आहे. आता 2C G1 मध्ये S फेज मध्ये डबल झाली म्हणून आपण इथे ग्रोथ दाखवली. ही झाली 4C. ती G2 मध्ये तितकीच राहणार 4C आणि परत M फेज मध्ये इट विल बिकम 2C, कारण इतकाच पार्ट तुम्हाला कन्सिडर करावा लागेल. तर जर तुम्हाला काय म्हणू आपण याला ग्राफिकल प्रेझेंटेशन सुद्धा बघायचं असेल तरी तुम्ही याला असं चेक करू शकता. ठीक आहे, आता झालंय आपला हे क्वेश्चन सुद्धा झालेत क्लिअर. पुढे बघू आपण. वेल ओके, नाउ अप टू दिस वी आर फिनिश्ड इंटरफेस G1, S, G2. सेल डिव्हिजन काय आहे, सेल सायकल काय आहे, टर्म्स कोणी दिला, कुणामध्ये सेल डिव्हिजन होणार, G0 किंवा क्विसन फेस काय, एव्हरीथिंग वी हॅव कव्हर्ड व्हेरी इफेक्टिव्हली, राईट, अँड इझिएस्ट लँग्वेज पॉसिबल. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण मायटोसिसला सुरुवात करूयात. तोपर्यंत विश्रांती. थँक्यू व्हेरी मच.